नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधलं कुठलं लेसन आहे आपलं युनिट चालू आहे युनिट 3 आणि त्याच्यातलं जे आहे 3.5 द डक अँड द कांगारू ही पोएम आहे जी आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांना इथे दोन कॅरेक्टर आहेत या पोएम मध्ये, कुठले कुठले डक आणि कांगारू. तर हे यांच्यासोबत काय घडतं, काय कम्युनिकेशन होतं ते आपण आता बघणार आहोत. मुलांना बघा, जर आपण जेव्हा शाळेत लहान असताना म्हणजे तुम्ही पहिल्या दुसऱ्या वर्गात स्टोरी बुक्स मध्ये पण तुम्ही स्टोरीज ऐकलेल्या असाल की एक म्हणजे दोन मित्र असतात, ते जंगलात जातात आणि मग तिकडून त्यांना काय एक भालू म्हणजे बियर येताना दिसतो आणि एकाला झाडावर चढता येतं, दुसऱ्याला नाही चढता येत. तर त्याचा जो फ्रेंड असतो तो स्वतःच्या म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढतो आणि त्याचा फ्रेंड तिथेच म्हणजे झोपलेला असतो. मग तेवढ्या तिकडून बियर येतो आणि तो आपला असं श्वास म्हणजे असं थांबवून ठेवतो तेवढ्या वेळापुरतं आणि म्हणजे तो बियर आल्यानंतर तो काय म्हणजे बघतो त्याला की नाही हा तो मेलेला आहे, तर तो बियर आहे तिथून तो काय निघून जातो आणि मग तो गेल्यानंतर त्याचा फ्रेंड खाली उतरतो आणि त्याच्याशी बोलायला येतो. म्हणजे याच्यातून हे कळतं की म्हणजे जो खरा मित्र असता तर त्याने काय केली असते की त्या आपल्या मित्राची हेल्प केली असती, पण तो काय करतो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला धोक्यात टाकून तो चालला जातो. तर म्हणजे आपण अशा स्टोरी ऐकलेल्या आहेत. परत आपण ससा आणि कासवाची स्टोरी ऐकलेली आहे की त्याला किती गर्व असतो सशाला, तो फास्ट धावतो आणि कासव असं स्लो जात असतो. तर आपण अशा बऱ्याच स्टोरी ऐकलेल्या आहेत. तर त्याच्यात म्हणजे काही म्हणजे फ्रेंडशिप बद्दल काही चांगल्या स्टोऱ्या होत्या, म्हणजे एकमेकांना हेल्पफुल होत्या. तर काही स्टोरी ज्या असतात की त्या फक्त म्हणजे मैत्रीमध्ये आपल्या स्वतः म्हणजे मित्राचा विचार न करता म्हणजे तो संकटात सापडलेला आहे त्याला म्हणजे हेल्प न करता ते काय करतात स्वतःचाच विचार करतात. तर अशा वेगवेगळ्या स्टोरी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि आपण अभ्यासलेलं पण आहे. तर आता तुम्हाला या ज्या ज्या या युनिटमध्ये ही जी पोएम आहे द डक अँड द कांगारू, तर या पोएम मध्ये काय दिलेलं आहे म्हणजे हे पण तसेच फ्रेंड आहेत का की दोन्ही म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत, एक दुसऱ्यांना मदत करतात की संकटाच्या काळी त्याच्यातला सोडून जातो. तर हेच आपण आज बघणार आहोत. तर ही इथे थोडीशी मला वाटते अशी डिफरंट स्टोरी आहे जी आपण अभ्यासणार आहोत आणि ते आपल्याला कुठून कळेल जेव्हा आपण या स्टोरीचं इंट्रोडक्शन म्हणजे ज्याची प्रस्तावना पाहू त्याच्यात आपल्याला कळेल. चला तर मग आपण या पोएमला सुरुवात करूया. बघा मुलांना, आता आपली जी शेवटची स्टेप आहे ती काय आहे, प्रश्न आणि उत्तर. तर आपण आता हा जो आपली ही जी पोएम होती कुठली द डक अँड द कांगारू, तर हे आपले चारही स्टेप्स पूर्ण झालेले आहेत. तर आता आपण काय अभ्यासूया, याचे जे प्रश्न उत्तर आहेत ते काय करूया आपण आता अभ्यासूया. चला मग आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. बघा मुलांना, पहिला प्रश्न काय आहे, वाय डज द डक एंड विथ द कांगारू. वाय डज द डक एंड विथ द कांगारू म्हणजे जो डक होता तो कांगारूला म्हणजे त्याच्या म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी तो हेवा करायचा, त्याचा कुठल्या गोष्टीसाठी हेवा करायचा सांगा पाहू. तर कुठल्या गोष्टीसाठी हेवा करायचा, कांगारूकडे काय होती एक म्हणजे क्वालिटी आहे त्याच्याकडे की तो काय करू शकतो, असं नॉन स्टॉप तो काय करू शकतो, असं जम्प करू शकतो आणि तो जम्प कुठून फील्ड मधून किंवा म्हणजे शेतातून पाण्यातून उड्या मारत तो कुठेही जाऊ शकतो. पण ह्या डकला काय वाटायचं की तो सारखं त्या नॅस्टी पॉन्ड म्हणजे त्या घाणेरडं जे पाणी आहे त्याच तळ्यात त्याचं आयुष्य चाललेलं आहे आणि तो कुठेच जाऊ शकत नाही. त्यामुळे काय करायचं, तो ह्या कांगारूचा हेवा करायचा. चला मग याचं आपण उत्तर काय करूया, उत्तर बघूया. The duck envies the kangaroo for its ability to hop over the fields as well as water. तर काय सांगितलेलं आहे, एन्व्ही म्हणजेच काय, हेवा करणे. EN हेवा करणे किंवा मत्स्य म्हणू आपण, ENVYS. बघा, द डक एन्व्हीज द कांगारू म्हणजे डक कांगारूचं कुठल्या बाबतीत हेवा करत होता, फॉर इट्स ॲबिलिटी म्हणजे जी कांगारू मध्ये ॲबिलिटी होती. कुठली ॲबिलिटी होती, टू हॉप ओव्हर द फील्ड्स ॲज वेल ॲज वॉटर. हॉप म्हणजे काय मुलांना, जम्प करणे, उड्या मारणे. तर कांगारू मध्ये जी काय होती ॲबिलिटी होती हॉप करण्याची, तर तो कुठे कुठे हॉप करू शकत होता, फील्ड्स म्हणजे फील्ड्स मध्ये म्हणजे तो शेतात पण उड्या मारू शकत होता, ऍज वेल ऍज म्हणजे त्याचप्रमाणे तो कुठे वॉटर म्हणजे पाण्यातून पण तो काय करू शकत होता, उड्या मारू शकत होता. तर त्याच्यामध्ये ही जी ॲबिलिटी होती त्याचाच हा हेवा कोणाला वाटायचा, त्या डकला वाटायचा. तर काय आहे उत्तर, द डक एन्व्हीज द कांगारू फॉर इट्स ॲबिलिटी टू हॉप ओव्हर द फील्ड्स ऍज वेल ऍज वॉटर म्हणजेच त्याची जी ॲबिलिटी होती जो फील्ड्स मध्ये म्हणजे शेतामधून पण तो उड्या मारू शकत होता आणि पाण्यात पण तो काय करत होता, उडी मारत होता. तर ह्याच ॲबिलिटीचा कोणाला, डकला हेवा वाटायचा. चला मग आपण आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे,
बघा, व्हॉट डज द डक विश टू डू, म्हणजे डक व्हॉट व्हॉट डज द डक विश टू डू, म्हणजे डकला म्हणजे अशी कोणती इच्छा होती की त्याला ती इच्छा पूर्ण करायची होती. तर कुठली इच्छा असेल सांगा भाऊ? बरोबर. तर डकला काय वाटायचं की कांगारू सारखं त्याला पण काय असं जंप करता यावं आणि जे आहे त्याला असं संपूर्ण जग काय पाहता यावं. बघूया याचं उत्तर काय आहे. द डक फील्स दॅट इट्स लाईफ इज बोरिंग इन द नॅस्टी पॉन्ड. म्हणजे डकला वाटायचं की त्याचं जे लाईफ आहे, त्याचं जे आयुष्य आहे ते काय खूप बोरिंग, BORING. बोरिंग म्हणजे काय खूप कंटाळवाणं. इन द नॅस्टी पॉन्ड म्हणजे इथे म्हणजे असं घाणेरडं पाणी असलेलं पॉन्ड होतं. तर त्याला असं वाटत होतं की त्याचं आयुष्य इथे इथे तसंच चाललेलं आहे आणि त्याला त्याचं आयुष्य कसं बोरिंग वाटायला लागलं, कंटाळवाणं. कारण त्याच पॉन्ड मध्ये राहून तो काय झालेला होता, कंटाळलेला होता, बोर झालेला होता. अँड विशेस टू हॉप लाईक द कांगारू टू सी द वर्ल्ड. आणि त्याची विश म्हणजे काय होती, त्याची इच्छा काय होती, टू होप लाईक द कांगारू म्हणजे त्याला असं कांगारू सारख्या उड्या मारायच्या होत्या, टू सी द वर्ल्ड. आणि अशा उड्या मारून त्याला काय बघायचं होतं, संपूर्ण जग बघायचं होतं. जगाच्या ज्या आहेत म्हणजे सगळ्या अशा प्रदक्षिणा घ्यायच्या होत्या संपूर्ण पृथ्वीच्या. तर ही काय होती, विश होती कोणाची, डकची. परत एकदा वाचूया आपण उत्तर. The duck feels that its life is boring in a nasty pond and wishes to hop like the kangaroo to the world. म्हणजे काय, त्याला त्याचं जे आयुष्य आहे त्या पॉन्ड मध्ये त्याला बोर व्हायला लागलं होतं आणि कांगारूला पाहून त्याला वाटत होतं की त्यांनी त्याच्यासारख्या काय करायचं, हॉप म्हणजे उड्या मारत मारत त्यांनी सगळं जग त्याला असं बघायचं होतं. बघूया आता तिसरा प्रश्न आपण. What problem does the kangaroo see in the taking the duck around? बघा, what problem does the kangaroo see in the taking the duck around? म्हणजे कांगारूला बघा, म्हणजे असा प्रॉब्लेम वाटत होता, जर कांगारूला त्या डकला त्याला असं फिरवायचं असेल, त्याला असं पूर्ण जगाची प्रदक्षिणा घालायची असेल, त्याला आपल्यासोबत फिरवायला न्यायचं असेल, तर त्याला कुठला प्रॉब्लेम जाणवत होता. तर कुठला प्रॉब्लेम जाणवत होता मुलांना? तर त्याला काय वाटत होतं की जे डक सारखं पॉन्ड मध्ये राहत होतं, काय होतं त्यामुळे त्याचे जे वेब फीट आहेत ते काय असतात, सारखे वेट असतात, म्हणजे ओले असतात आणि कोल्ड असतात आणि काय असतात, थंड. आणि यामुळे काय वाटत होतं कांगारूला की त्याला काय होईल, ह्युमिटाईज म्हणजे त्याला संधिवात होण्याचं म्हणजे चान्सेस राहतील. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा कोणाला वाटत होता, कांगारूला. तर याचं उत्तर आपण काय बघूया. काय दिलेलं आहे, तर कांगारू थिंक्स दॅट द डक फील्स आर so unpleasantly wet and cold that it may be catch rheumatism. बघा काय दिलेलं आहे उत्तर इथे. द कांगारू थिंक्स दॅट म्हणजे कांगारू काय करत होता, असा विचार करत होता. द डक्स फीट म्हणजे डक्स जे आहेत म्हणजे बदकाचे जे फीट आहेत, त्याचे जे पंजे आहेत, पाय आहेत, आर सो अनप्लीझंटली वेट म्हणजे नको तितके ते काय असतात, ओले असतात, अँड कोल्ड आणि खूप थंड असतात. दॅट इट मे कॅच रुमेटाईज म्हणजे त्याला असं वाटत होतं की हे जे पाय सारखे जो आपल्या पाठीवर किंवा आपल्या टेलवर बसला तो, तर त्याचे पाय काय असतील, त्याच्या शरीरावर असेल, पाठीवर किंवा त्याच्या टेलवर असेल म्हणजे शेपटीवर. आणि त्या थंड पायामुळे आणि त्या ओल्या पायामुळे त्याला काय होऊ शकतो, त्याला रुमेटाईज म्हणजे संधिवात होऊ शकतो. हे काय वाटत होतं, हे कांगारूला वाटत होतं. तर काय आहे उत्तर. द कांगारू थिंक्स दॅट द डक्स फीट आर so unpleasantly wet and cold that it may catch rheumatize. तर बघूया मुलांना आता आपला जो आहे चौथा प्रश्न काय आहे. बघा, व्हॉट सोल्युशन डज द डक हॅव फॉर हिज फिट प्रॉब्लेम. बघा, जर त्याला काय होतं म्हणजे पायाचा प्रॉब्लेम होतं, कोणाला, डकला होता पायाचा प्रॉब्लेम, तर त्याला त्याने काय सोल्युशन काढलं. बघा काय आहे, व्हॉट सोल्युशन डज द डक हॅव फॉर हिज फिट प्रॉब्लेम. म्हणजे त्याचा फिट प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याला पायाला काय वाटत होतं, त्याचे पाय कोल्ड आणि थंड राहतात. तर ते त्याच्यावर काय सोल्युशन काढलं डकनी, कुठलं सोल्युशन काढलं बघूया. कुठलं सोल्युशन. द डक हॅज ऑलरेडी थॉट ओव्हर इट्स फिट प्रॉब्लेम. बघा, तर डकनी काय केलं, जे बदक होतं, ऑलरेडी थॉट म्हणजे त्यांनी त्याच्याविषयी ऑलरेडी काय केलं होतं, विचार केलं होतं. ओव्हर इट्स फिट प्रॉब्लेम त्यांनी त्याचे जे पायाचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे ते थंड आणि काय असतात, कोल्ड असतात, त्यावर त्यांनी विचार केला. अँड हॅज फाउंड अ सोल्युशन आणि त्याला काय सापडलं, एक सोल्युशन सापडलं. सोल्युशन म्हणजे काय, त्याला त्याच्यावर पर्याय सापडला. इट हॅज बॉट 4 पेअर्स ऑफ वॉस्टेड सॉक्स.
त्यांनी काय केलं, वस्टेड सॉक्स म्हणजे त्यांनी चांगल्या क्वालिटीचे जे उलन सॉक्स असतात ते काय केले, 4 पेअर काय केलेले वस्टेड सॉक्स म्हणजे उलन पेअरचे त्यांनी पेअर खरेदी केले, विच विल फिट इट्स वेब्ड फिट नीटली. त्याचे जे वेब्ड फिट आहेत, असे जे असे जाळीदार पाय आहेत, त्याच्यात काय होतील, ते जे सॉक्स आहेत काय होतील, ते तिथे फिट बसतील. तर मुलांना काय आहे, व्हॉट सोल्युशन डज द डक हॅव फॉर हिज फिट प्रॉब्लेम. तर काय काढलं त्यांनी उत्तर, की द डक हॅज ऑलरेडी थॉट ओव्हर इट्स फिट प्रॉब्लेम. त्यांनी आधीच विचार केला अँड हॅज फाउंड अ सोल्युशन. त्यांनी त्याच्यावर काय केला, मार्ग पण शोधला. सोल्युशन म्हणजे काय, मार्ग शोधला. आणि कुठला मार्ग होता तो, इट हॅज बॉट 4 पेअर ऑफ वस्टेड सॉक्स. त्यांनी 4 सॉक्सची पेअर घेतले, विच विल फिट इट्स वेब्ड फिट नीटली, जे त्याच्या जाळीदार पायात काय होत होते, व्यवस्थित बसत होते. तर हे सोल्युशन काय केलं, जे आहे डकनी ते सोल्युशन फाइंड आउट केलं. बघूया मुलांना आता जो 5वा प्रश्न आहे काय आहे, हाऊ मेनी टाइम्स डू द डक अँड कांगारू ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. म्हणजे कांगारू आणि डक यांनी अराउंड द वर्ल्ड म्हणजे जगाच्या अशा 3 जगाच्या त्यांनी प्रदक्षिणा केल्या होत्या. तर इथे विचारलंय हाऊ मेनी टाइम्स, तर किती वेळा अशा जगाच्या प्रदक्षिणा केलेल्या आहेत. तर किती वेळा केलं होतं मुलांना सांगा, व्हेरी गुड. त्यांनी किती, 3 टाइम्स म्हणजे अशा 3 वेळा काय केल्या होत्या, अशा हॉप करत म्हणजे असं जम्प करत करत काय केल्या होत्या, जगाच्या प्रदक्षिणा केल्या होत्या. बघूया काय आहे, द डक अँड कांगारू ट्रॅव्हल अराउंड वर्ल्ड 3 टाइम्स. म्हणजेच किती वेळा फिरले होते ते, 3 टाइम्स. जगाच्या किती प्रदक्षिणा केल्या होत्या मुलांना, त्यांनी 3 प्रदक्षिणा केल्या होत्या. बघूया आता आपला जो शेवटचा प्रश्न आहे 6 नंबरचा कुठला आहे. बघा, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस पोएम. म्हणजे या पोएम मधून, द डक अँड द कांगारू या पोएम मधून तुम्ही काय शिकता किंवा तुम्हाला काय मेसेज मिळेल. तर काय मिळेल, जर आपली विल पॉवर असेल, विलिंगनेस असेल आपल्यात, तर काय होऊ शकतो की आपल्याला तिथे मार्ग सापडू शकतो. म्हणजे आपल्याला वे सापडेल, मार्ग सापडेल. पण त्याच्यासाठी काय पाहिजे मुलांना, आपली इच्छाशक्ती पाहिजे. जर तुम्हाला छान मार्क्स हवे असतील तर तुमची इच्छाशक्ती असेल आणि तुम्ही प्रयत्न केले, भरपूर अभ्यास केला, तर काय होईल की तुम्हाला पण छान मार्क्स मिळतील. तर इथे हेच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कुठलंही कार्य करायचं असेल तर आपलं विलिंगनेस किंवा विल पॉवर काय आहे, खूप आवश्यक आहे. त्याच्यावर विचार आपण जर बरोबर असं काही नियोजन केलं आणि योग्य प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन आपण विचार करून मार्ग काढला, तर काय होईल, नक्कीच आपलं ते ध्येय पूर्ण होईल. तर आपण काय करूया, याचं उत्तर बघूया. द डक अँड द कांगारू शेअर अ व्हेरी गुड फ्रेंडशिप. तर बघा, द डक अँड द कांगारू, डक अँड कांगारू मध्ये काय होतं, शेअर अ व्हेरी गुड फ्रेंडशिप. म्हणजे दोघंही एकमेकांशी काय करायचे, आपली फ्रेंडशिप शेअर करायचे. म्हणजे आपापल्या मनातलं काय करायचे ते स्पष्टपणे बोलून दाखवायचे आणि एकमेकांना आपले दुःख म्हणजे शेअर करायचे. बोथ ऑफ देम आर स्ट्रेट फॉरवर्ड अँड विटी एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन्स. बघा, बोथ ऑफ देम आर स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे बोलायला काय, ते कुठलंही हेजिटेशन न करता मी बोलू की नको बोलू, म्हणजे असं स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचे. जे काही त्यांच्या मनातल्या शंका वाटायच्या किंवा त्याला वाटायचं की हो त्याला हे प्रॉब्लेम आहे, ते काय करायचे, ते स्पष्टपणे बोलायचे. विटी इन एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन. आणि ते काय करायचे, आपलं मनसोक्त जे आहे, मनात कुठलाही न विचार करता ते आपले एक्सप्रेशन किंवा आपल्या मनातले थॉट एकमेकांशी काय करायचे, शेअर करायचे. दे ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम द मायनर challenges by finding clever solution to the problem. तर ते नेहमी काय करायचे, they always try to overcome the minor challenges by finding clever solution the problems. तर ते नेहमी काय करायचे, जे मायनर छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर काय करायचे, ते विचार करायचे, डिस्कशन करायचे आणि त्याच्यावर काय करायचे, आपल्या म्हणजे बुद्धिमत्तेचा वापर करून एकमेकांशी डिस्कस करून काय करायचे, त्याच्यावर फाइंडिंग अ क्लेवर म्हणजे असं एक क्लेवर म्हणजे हुशार पद्धतीचं असं काय करायचे, त्याच्यावर एकदम सुंदर असं सोल्युशन काय करायचे, ते फाइंड आउट करायचे आणि जे आपापले प्रॉब्लेम्स आहेत ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे. बघा, जे डक आपण इथे म्हणजे अभ्यासलेलंच आहे की डकला काय संपूर्ण जग फिरायचं होतं, पण त्याच्या ओल्या वेट आणि कोल्ड फिटमुळे काय कांगारूला प्रॉब्लेम म्हणजे त्याला असं वाटलं की आपल्याला रिमेटाईज असं म्हणजे आजार होऊ शकतो. तर त्यांनी स्पष्टपणे ते कोणाला बोलून दाखवलं, त्यांनी ते डकला बोलून दाखवलं आणि डकनी पण विचार करून काय केलं, स्वतःसाठी सॉक्स घेतले जे त्याच्या वेब फिट म्हणजे जाळीदार पायात असतात
एकदम प्रॉपर बसतील असं, आणि सोल्युशन करून काय मग दोघे ते पुढच्या प्रवासाला निघाले आणि त्यांनी त्यांच्या विलिंगनेसनी काय केलं, जगाचे 3 चक्कर असे त्यांनी राऊंड घेऊन ते असं छान असं फिरून आले. तर मुलांना आपण अशा प्रकारे इथे जे प्रश्नांची उत्तरे आहेत ती आपण काय केलेली आहेत, सॉल्व्ह केलेली आहेत, आणि आपले 6 पण प्रश्न काय झालेले आहेत, आपण सोडवलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. तर याच्यातून आपल्याला हेच मॉरल मिळतो मुलांना, की तुम्ही पण लक्षात ठेवा, आपलं विलिंगनेस असेल, जर इच्छाशक्ती असेल, तर आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो. तर जर हे आपण पोयम अभ्यास केलेली आहे, याचा परत तुम्ही अभ्यास करा, याची प्रॅक्टिस करा, जी प्रश्नांची उत्तर आहेत त्याचा सराव करा, आणि काय करा, यामुळे तुमचं काय होईल, जे आहे अभ्यासात जेव्हा परीक्षा येईल तेव्हा काय असेल, तुम्ही रेडी असाल. तर विलिंगनेस असेल तर तुम्ही कुठलेही ध्येय पूर्ण करू शकता. धन्यवाद.